चित्रसंवाद. जय. अरे विजय, माझ्यापासून इतका लांब का बसलास? काय झाले तुला? अरे, आपण मित्र आहोत ना? विजय. जय, आपण मित्र आहोत असं म्हणतोस, पण मित्रासारखा वागलास का काल? जय. अरे, त्यांना परतण्यासाठी वाट माहीत नव्हती. त्यांना वाट दाखविण्यासाठी मी गेलो तर तू इतका रुसलास? विजय. अरे, वाट दाखविण्याचा प्रश्न होता. मी आहे की नाही हे पाहिलं देखील नाहीस. जय. अरे हो रे, ती चूकच झाली माझ्याकडून. या मित्राला माफ करणार नाहीस का? विजय. अरे, नेहमी तर मी तुझ्या मनाप्रमाणे वागतो. तुला पेरू खाण्याची इच्छा झाली की माझं मन मारून मी तुझ्याबरोबर पेरू खाण्यासाठी येतो. मला मिरची खाण्यासाठी इच्छा झाली तरी सुद्धा मी पेरूच खायला येतो ना? जय. मी असा कधी विचारच केला नाही. सतत तुझ्यावर मी मनमानी करत आलो. विजय. हे तुझ्या लक्षात आलं हे माझं भाग्य म्हणायचं. जय. अरे, लहानपणापासून आई वडील भावंड माझं सर्व ऐकत आले, त्यामुळे माझा असा स्वभाव झाला. पण आज तू रुसल्यामुळे मला त्याची जाणीव झाली. विजय. मला सतत माझ्या आईवडिलांनी दुसऱ्यांचं ऐकायचं, त्यांचं मन जपायचं हेच संस्कार माझ्यावर केल्यामुळे तू जे म्हणशील ते मी मैत्रीसाठी मान्य करत आलो. जय. आज तू माझ्याशी न बोलल्यामुळे मला त्याची जाणीव झाली. आतापासून मी तुझ्या मनाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करीन. विजय. एवढी शरणागती पत्करायचं काही कारण नाही हं. थोडंसं जरी माझं ऐकलंस तरी मला त्याचा आनंद आहे. जय. खरंच तुला देखील आनंदी राहायचा, मनाप्रमाणे वागायचा अधिकार, हक्क आहे. तो आनंद मीच तुला मिळू दिला नाही. विजय. असू दे रे मित्रा, तुला समजलं ना, बास झालं. आता आपल्यातला अबोला संपवूया. अरे खरंच तुला कधीतरी याची जाणीव व्हायला हवी होती. दुसऱ्याचं मन देखील राखायचं असतं हे तुला कळावं म्हणून मी आज असं वागलो. जय. विजय. आज प्रेम हे कसं जपायचं, फुलवायचं तुझ्यामुळे कळालं. विजय. तुला मिरची आवडते ना? आज आपण मिरचीच्या फडामध्ये जाऊ आणि मनसोक्त मिरची खाऊ. आणि येताना त्या मिरचीच्या फडाशेजारच्या इमारतीत दुसऱ्या मजल्यावर गॅलरीमध्ये पिंजऱ्यामध्ये रामला ठेवलं आहे. त्याला भेटून येऊ. त्याच्या सुटकेसाठी आपण देवाकडे प्रार्थना करू. जय. अरे, कधीतरी त्या मालकाच्या हातून पिंजऱ्याला कडी लावायची राहील. पिंजऱ्यामधून तेव्हा बाहेर पड असं आपण त्याला शिकवायचं. विजय. तुझी आयडिया भन्नाट आहे. चल, उशीर कशाला करायचा? अजूनही दिवस मावळायला खूप वेळ आहे. चल निघूया.